8वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका पळाली. मुलाची ती सवय आवडली आणि त्याला घेऊन गेली. 26ची शिक्षिका आणि अवघा 14 वर्षांचा मुलगा. नेमकं या दोहोंमध्ये असं काय घडलं होतं? घटना गुजरातमधील गांधीनगर परिसराशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. नेहमीप्रमाणे शाळा सुरू होती. विद्यार्थी वर्गात येत होते. शिक्षक आपापली जबाबदारी पार पाडत होते. त्या शाळेतील 8वीच्या वर्गात शिकणारा हा 14 वर्षीय मुलगाही नियमितपणे शाळेत जात होता. त्याच्या पालकांच्या दृष्टीनेही सगळं काही सामान्य होतं. मुलगा अभ्यासात चांगला असल्यामुळे आणि नेहमीप्रमाणे शाळेत जात असल्यामुळे त्याच्यावर घरच्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे पुढे जे काही घडणार होतं त्याची कल्पनाही या कुटुंबाला नव्हती. कारण हा मुलगा अचानक घरातून गायब होईल आणि त्याचा शोध घेताना एका शिक्षकाचं नाव समोर येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. सुरुवातीला ही घटना अगदी साध्या पद्धतीने सुरू झाली. एका संध्याकाळी मुलगा नेहमीच्या वेळेत घरी परतला नाही. सुरुवातीला घरच्यांना वाटलं कदाचित तो मित्राकडे गेला असेल, शाळेनंतर मित्रांसोबत थांबला असेल किंवा कुठल्या कामासाठी बाहेर गेला असेल अशी शक्यता त्यांनी गृहीत धरली. पण वेळ जसा जसा पुढे जाऊ लागला तसतशी घरच्यांची चिंता वाढू लागली. मुलाच्या मित्रांकडे चौकशी करण्यात आली. ओळखीच्या ठिकाणी शोध घेण्यात आला, मात्र मुलाचा कुठेच पत्ता लागला नाही. एका 14 वर्षाच्या मुलाचा अचानक संपर्क तुटणं ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यामुळे अखेर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला. मुलांच्या वडिलांबाबतही या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली. ते गांधीनगरमधील उद्योग भवन येथे सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्या दिवशी ते एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. संध्याकाळी साधारण 7च्या सुमारास ते घरी परतले. तेव्हा मुलगा अजून घरी आला नसल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलं. सुरुवातीला तो मित्रांसोबत असेल अशी शक्यता वाटली, पण जेव्हा मित्रांकडे आणि परिचितांकडे चौकशी सुरू करूनही काही माहिती मिळाली नाही तेव्हा परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात आलं. अखेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि इथून या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला, मात्र तपास जसा जसा पुढे गेला तसतशी एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. ज्या शाळेत हा मुलगा 8वीत शिकत होता त्या शाळेतील एका 26 वर्षीय शिक्षिकेचं नाव या प्रकरणात पुढे आलं. आता प्रश्न असा होता की या शिक्षिकेचा या 14 वर्षीय मुलाशी नेमका काय संबंध होता? मुलगा तिच्या संपर्कात होता का? दोहोंमध्ये आधीपासून काही संवाद होत होता का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा गायब झाला त्याच काळात ती शिक्षिकाही आपल्या घरी उपलब्ध नव्हती. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला. पालकांनी केलेल्या तक्रारीत शिक्षिकेविरोधात गंभीर आरोप करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पालकांचा आरोप होता की शिक्षिकेने मुलासोबत अनुचित संबंध ठेवले आणि त्याला सोबत घेऊन ती निघून गेली. मात्र हे आरोप तपासाचा भाग आहेत आणि त्यांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेतच निश्चित होऊ शकते हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तरीही अल्पवयीन विद्यार्थ्याचा आणि त्याला शिकवणाऱ्या प्रौढ शिक्षिकेचा एकाच वेळी बेपत्ता होणं पोलिसांसाठी निश्चितच गंभीर बाब होती. त्यामुळे तपासाचा केंद्रबिंदू आता त्या शिक्षिकेकडे वळला. पोलिसांनी शिक्षिकेच्या घरी जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही परिस्थिती वेगळीच होती. शिक्षिका घरी उपलब्ध नव्हती. म्हणजे एका बाजूला 14 वर्षाचा विद्यार्थी घरातून गायब होता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याशी संबंधित असल्याचा आरोप असलेली 26 वर्षीय शिक्षिकाही सापडत नव्हती. त्यामुळे दोघांचा एकमेकांशी संबंध आहे का हा प्रश्न अधिक गंभीर झाला. पोलिसांनी दोघांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला, पण या तपासासमोर आणखी एक अडचण उभी राहिली. ही अडचण म्हणजे मोबाईल फोन. उपलब्ध माहितीनुसार शिक्षिका आणि मुलगा या दोहोंकडेही मोबाईल फोन नसल्याचं तपासात समोर आलं. त्यामुळे त्यांचं लोकेशन तात्काळ ट्रेस करणं पोलिसांसाठी सोपं नव्हतं. आजच्या काळात एखाद्या व्यक्तीचा फोन असेल तर त्याच्या हालचालींचा काही प्रमाणात मागोवा घेता येतो, पण इथे दोघांकडेही फोन नसल्याने तपास यंत्रणेसमोर वेगळंच आव्हान उभं राहिलं. ते कुठे गेले असतील, कोणत्या दिशेने गेले असतील, कुणाची मदत घेतली असेल या सगळ्या शक्यता तपासल्या जाऊ लागल्या. आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. 14 वर्षाच्या या मुलाची अशी कोणती सवय किंवा कोणता स्वभाव शिक्षिकेला आवडला होता ज्यामुळे दोहोंमध्ये इतकी जवळीक निर्माण झाल्याचा आरोप केला आहे? मुलाच्या पालकांना याबाबत काहीच माहिती होतं का? शाळेत असताना त्यांच्यातील वागणूक कुणाच्या लक्षात आली होती का? की हे सगळं घरच्यांच्या नकळत सुरू होतं? या प्रश्नांची उत्तरं तपासातून स्पष्ट होणार होती. सोशल मीडिया मात्र या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि काही दावेही फिरू लागले. मात्र प्रत्येक व्हायरल दाव्यावर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत तपासातील माहिती पाहणं आवश्यक आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मुलगा अभ्यासात हुशार असल्याचं त्याच्या कुटुंबियांकडून सांगितलं जात होतं. तो नियमितपणे शाळेत जात होता, त्यामुळे त्याच्या वागण्यात अचानक काही बदल झाला होता का याचाही तपास महत्त्वाचा ठरतो. पालकांनी मुलाच्या मित्रांकडे चौकशी केली, त्याच्या नेहमीच्या ठिकाणी शोध घेतला आणि अखेर पोलिसांकडे तक्रार केली. एका पालकासाठी हा क्षण किती अस्वस्थ करणारा असेल याची कल्पना करणे कठीण आहे, कारण घरातला 14 वर्षांचा मुलगा अचानक कुठे गेला याचं उत्तरच सापडत नव्हतं. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला भारतीय दंड संहितेतील कलम 363 अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र अशा प्रकरणात पुढील तपासानुसार कायदेशीर कलमांमध्ये बदल किंवा वाढ होऊ शकते, कारण संबंधित मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची सुरक्षितता आणि त्याच्यासोबत नेमकं काय घडलं हा तपासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पोलिसांसमोर आता केवळ मुलाला शोधण्याचं आव्हान नव्हतं, तर त्याच्यासोबत असलेल्या प्रौढ व्यक्तीची भूमिका काय होती हेही स्पष्ट करण्याचं आव्हान होतं. या संपूर्ण प्रकरणाकडे पाहताना एक गोष्ट विशेष महत्त्वाची आहे. 14 वर्षांचा मुलगा हा कायदेशीरदृष्ट्या अल्पवयीन आहे, त्यामुळे त्याच्याशी संबंधित कोणताही अनुचित प्रकार अत्यंत गंभीर मानला जातो. सोशल मीडियावर
आधारावर या घटनेला वेगवेगळे रंग दिले जाऊ शकतात, परंतु प्रत्यक्षात मुलाची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. शिक्षिकेविरोधात करण्यात आलेले आरोप सिद्ध झाले आहेत असं म्हणणं योग्य ठरणार नाही. तपास यंत्रणा घटनाक्रम, संबंधित व्यक्तीची जबानी आणि उपलब्ध पुरावे यांच्या आधारे सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक दाव्याकडे सावधपणे पाहणं आवश्यक आहे.